इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाच्या अभ्यासाला आपण सुरुवात केलेली होती। ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम याला सुरुवात केलेली होती। यामध्ये आपण वस्तूची गती, विस्थापन आणि अंतर, चाल आणि वेग, त्याचबरोबर चाल व दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम इथपर्यंतच्या भागाचा अभ्यास केलेला आहे। आता यानंतरच्या भागामध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे एकसमान गती व नैकसमान गती म्हणजे काय। एकरेषीय एकसमान गती व नैकसमान गती या गती समजून घेण्यासाठी खालील तक्त्यामध्ये दिलेले एक उदाहरण आहे, ह्याचं निरीक्षण करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकसमान गती म्हणजे काय आणि नैकसमान गती म्हणजे काय। तर एकसमान गती व नैकसमान गती म्हणजे काय। अमर, अकबर आणि एंथनी या तिघांनी काय केलं, स्वतःच्या गाडीनं वेगवेगळ्या वेगानं प्रवास करायला सुरुवात केली आणि त्यांनी कापलेलं एकूण अंतर या तक्त्यामध्ये नोंदवलेलं आहे। वेळेची नोंद करत असताना ती केलेली आहे प्रत्येक अर्ध्या तासानंतर। प्रत्येक अर्ध्या तासानंतर 5 वाजता प्रवासाला सुरुवात केली आणि त्यानंतर 5:30 वाजेपर्यंत प्रत्येकाने किती अंतर कापलेलं आहे याची नोंद केली। 5:30 ते 6, 6 ते 6:30, 6:30 ते 7 या पद्धतीनं 8 वाजेपर्यंत 5 ते 8 वाजेपर्यंत तिघांनीही प्रत्येक अर्ध्या तासानंतर किती अंतर कापलेलं आहे याची नोंद केली। आता लक्ष द्या, अमरने कापलेलं अंतर किलोमीटर मध्ये पहा। 5 ते 5:30 ह्या अर्ध्या तासामध्ये सुरुवातीला 0 होतं, अर्ध्या तासामध्ये नंतर अंतर किती झालं त्याचं, तर 0 ते 20 म्हणजेच त्यानं कापलेलं एकूण अंतर अर्ध्या तासामध्ये आहे 20 किलोमीटर। हे अंतर आहे 20 किलोमीटर अर्ध्या तासामध्ये कापलेलं अंतर। कुठला अर्धा तास आहे तर 5 ते 5:30। अकबरने कापलेलं अंतर किती आहे पहा, या अर्ध्या तासामध्ये कापलेलं अंतर आहे 0 ते 18 म्हणजे एकूण 18 किलोमीटर अंतर कापलेलं आहे। एंथनीनं कापलेलं अंतर आहे 0 ते 14 म्हणजे अर्ध्या तासामध्ये त्याने कापलेलं अंतर आहे 14। प्रत्येक जण वेगवेगळ्या वेगाने गेलेला आहे। ह्यानं 20 किलोमीटर अंतर कापलेलं आहे अर्ध्या तासात, ह्यानं 18 कापलेलं आहे तर ह्यानं 14 कापलेलं आहे। याचा अर्थ अमरचा वेग जास्त आहे कारण त्यानं अर्ध्या तासात कापलेलं अंतर अधिक आहे ह्या दोघांच्या पेक्षा। आता 5:30 ते 6 पहा, अमरचा वेग झाला 20 पासून 40 म्हणजे एकूण किती कापलं अंतर त्यानं, तर पुन्हा 20 किलोमीटर अंतर कापलं। पुन्हा एकदा त्यानं 20 किलोमीटर अंतर कापलं। नंतरच्या अर्ध्या तासामध्ये 40 ते 60 झालं म्हणजे इथं सुद्धा त्यानं 20 किलोमीटर अंतर कापलेलं आहे। पुढच्या अर्ध्या तासामध्ये 6:30 ते 7 60 पासून 80 किलोमीटर अंतर झालं म्हणजे किती झालं, प्रत्येक अर्ध्या तासामध्ये ह्या अमरने कापलेलं अंतर आहे। जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक अर्ध्या तासामध्ये कापलेलं अंतर त्यानं आहे 20 किलोमीटर। इथं पहा, अकबरने कापलेलं पुढच्या अर्ध्या तासामध्ये अंतर 18 ते 36 होतं। इथं आहे अर्ध्या तासामध्ये कापलेलं अंतर 18। पुढचा अर्धा तास विचारात घ्या, 36 ते 42 हे किती अंतर झालं, तर फक्त 6 किलोमीटर अंतर कापलं त्यानं। पुढच्या अर्ध्या तासामध्ये पाहिलं तर 42 चं 70 झालं, याचा अर्थ हे अंतर किती झालं, 28 किलोमीटर। पहा, वेळ अर्धाच तास आहे। पुढच्या अर्ध्या तासामध्ये 70 ते 95 किलोमीटर झालं, याचा अर्थ ह्यानं कापलेलं अंतर आहे इथं 25 किलोमीटर। नंतरचा अर्धा तास आहे ते 95 पासून 120 झालं म्हणजे इथं सुद्धा अंतर कापलेलं आहे 25 किलोमीटर। आता एंथनीनं कापलेलं अंतर जर विचारात घेतलं प्रत्येक अर्ध्या तासानंतर, एंथनीनं पहा ह्या अर्ध्या तासामध्ये 14 ते 28 म्हणजे त्यानं कापलेलं अंतर आहे 14। पुढचा अर्धा तास बघा, त्यामध्ये 28 पासून 42 झालं म्हणजे पुन्हा 14।
नंतरचा अर्धा तास आहे त्यामध्ये 42 पासून 56 झालं, म्हणजे पुन्हा 14 किलोमीटर अंतर कापलं. पुढचा अर्धा तास पाहिला तर 56 पासून 70 झालं, म्हणजे इथं सुद्धा 14 किलोमीटर अंतर कापलं. आणि पुढे शेवटी 70 ते 84 अंतर झालं. याचा अर्थ इथं सुद्धा 14 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. प्रत्येक अर्ध्या तासामध्ये एंथनीनं कापलेलं अंतर 14 किलोमीटर आहे. अमरनं कापलेलं अंतर 20 किलोमीटर आहे. मात्र अकबरने कापलेलं अंतर प्रत्येक अर्ध्या तासामध्ये वेगवेगळं आहे. त्यानं काही वेळा जास्त अंतर कापलेलं आहे तर काही वेळेला कमी अंतर कापलेलं आहे. त्यामुळं आता जरा डोके चालवा. ह्यावरून तुमच्या काय लक्षात येते की अमर, अकबर आणि एंथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे? नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे? हे अंतर नोंदवत असताना किती वेळानंतर नोंदवलेलं आहे? तर पहा, अर्ध्या तासानंतर, प्रत्येक अर्ध्या तासानंतर हा कापलेलं अंतर नोंदवलेलं आहे. अजून काही प्रश्न दिले त्यांची उत्तर तुम्हाला सांगता येतात का? पहा, वहीमध्ये लिहून ठेवा. आता ह्यावरून आपण काय शिकलो बघा. अमरने आणि एंथनीने प्रत्येक समान कालावधीमध्ये समान अंतर कापलेलं आहे, म्हणून यांची जी गती आहे तिला एक समान गती असं म्हणायचं. जर वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात. अमरची आणि एंथनीची गती एक समान आहे, मात्र अकबरने समान कालावधीमध्ये असमान अंतर कापलेलं आहे, म्हणून ह्याची गती आहे ती नैक समान गती आहे. इथं पहा, एक समान गती म्हणजे काय? जर वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असे म्हणतात. आणि जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल, समान नाही असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैक समान गती असे म्हणतात. उदाहरणार्थ, गर्दीचा रस्ता असेल तर रस्त्यावरून जात असताना वाहन एकाच वेगाने जाणार नाही. काही वेळेला त्याचा वेग जास्त असेल, काही वेळेला त्याचा वेग कमी असेल. गर्दी असेल तिथं कमी वेग असेल आणि रिकामा रस्ता असेल तिथं जास्त वेग असेल. म्हणजे समान कालावधीमध्ये त्या वाहनानं समान अंतर कापलेलं नसणार, म्हणून त्याची गती असते ती असमान गती असते. आणि जर समान कालावधीमध्ये कोणतीही वस्तू समान अंतर कापत असेल तर तिला एक समान गती म्हणतात. घड्याळाच्या काट्यांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर प्रत्येक समान कालावधीमध्ये घड्याळाचे जे काटे असतात ते सारखंच अंतर कापत असतात, म्हणून त्याच्या काट्यांची गती असते ती सुद्धा एक समान गती असते. आता एक समान आणि नैक समान गती म्हणजे काय हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता ह्याच्यानंतरची संज्ञा आहे ती समजून घेऊया आपण. त्वरण म्हणजे काय? त्वरण म्हणजे काय आणि ते वस्तूमध्ये कधी निर्माण होतं हे समजण्यासाठी एक कृती करून पाहिजे आहे. त्वरण म्हणजे काय? या ठिकाणी पहा, एक पत्र्याची पन्हाळी सगळ्यांना माहिती आहे. पत्र्याची किंवा PVC पाईपची अर्धगोल पाईप करून घेतली तर त्याला पन्हाळी म्हणतो आपण. ती पन्हाळी घ्यायची आणि एक चेंडू घ्यायचा आहे. आता काय करायचं, हा चेंडू, ही पन्हाळी जमिनीवर, एक टोक जमिनीवर टेकवा आणि दुसरं टोक काही उंचीवर हाताने धरा. या पद्धतीनं मग काय होईल तर चेंडू पन्हाळ्याच्या उंच टोकाकडून सोडून द्या. इकडून ह्या टोकाकडून चेंडू सोडून द्यायचा. मग तो काय होईल, उंच, एक टोक उंच असल्यामुळे तो हळूहळू खाली यायला लागेल. निरीक्षण करायचं, चेंडू वरून खाली येत असताना वेग सर्व ठिकाणी सारखाच असतो का? सुरुवातीला हातामध्ये आहे म्हणजे त्याचा वेग 0 आहे. नंतर हळूहळू काय होईल, तो वेग वाढत जाईल आणि शेवटी जेव्हा जमिनीवर येईल तेव्हा त्याचा वेग कमी होईल, किंवा जेव्हा थांबेल तेव्हा त्याचा वेग 0 होईल. सुरुवातीला, मध्ये व जमिनीपाशी येताना वेग कसा बदलतो याचं निरीक्षण करा. तुमच्याकडे उपलब्ध असेल पत्र्याची किंवा PVC पाईपची पन्हाळी तर हा तुम्ही प्रयोग करून पहा. याचा व्हिडिओ तयार करा आणि आपल्या ग्रुपवर पाठवा किंवा मला वैयक्तिक पाठवला तरी चालेल. त्वरण म्हणजे काय? आता आपल्याला त्वरण म्हणजे काय हे पाहायचं आहे. ह्या पन्हाळीवरून चेंडू सोडून दिला तर त्याचा वेग बदलतो. जेव्हा वस्तूचा वेग बदलतो तेव्हा काय होतं, तिच्यामध्ये त्वरण निर्माण होतं. आता तुम्ही लहानपणी सर्वजण घसरगुंडी खेळलेला असाल. घसरगुंडीमध्ये लहानपणी तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळलेला आहे. पहा, या ठिकाणी घसरगुंडी आहे.
काय होतं यामध्ये, सुरुवातीला वरच्या बाजूला जेव्हा तुम्ही असता तेव्हा वेग कमी असतो आणि हळूहळू घसरत खाली येतात तेव्हा हळू वेग वाढत जातो आणि शेवटी तो कमी होऊन जेव्हा आपण इथं जमिनीवर येतो खाली तेव्हा तो 0 होतो। या पद्धतीनं काय होतं, गतिमान वस्तू असेल तेव्हा तिच्या वेगामध्ये बदल होतो। जर वेगामध्ये बदल झाला तर काय होतं, तर त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होतं। मग ह्या वेग बदलातील दरालाच आपण त्वरण असे म्हणतो। त्वरण म्हणजे काय आहे, तर वस्तूच्या वेगामध्ये होणारा बदल आहे आणि तो किती वेळामध्ये होतो यावरून ठरवणं म्हणजेच काय आहे, तर त्वरण। हे पहा त्वरणाचं सूत्र आहे। त्वरण म्हणजे काय आहे, तर वेगातील बदल छेद काल, किती काळामध्ये वेगामध्ये किती बदल होतोय याला म्हणायचं त्वरण। समजा सुरुवातीचा वेग u असेल, t एवढ्या वेळानंतर वस्तूचा वेग बदलतो आणि अंतिम वेग v होतो, तर मग त्वरणासाठी आपण सूत्र या अक्षराने देऊया। त्वरण म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याला एक्सिलरेशन म्हणतात, म्हणून ते a या अक्षराने दाखवले a। त्वरण बरोबर काय आहे, वेगातील बदल। वेगातील बदल म्हणजे काय, अंतिम वेग म्हणजे शेवटचा जो वेग असतो तो जास्त झालेला असतो, सुरुवातीचा वेग कमी असतो 0 असतो, तर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेद काल। अंतिम वेग दाखवतात v या अक्षरानं, सुरुवातीचा वेग असतो u या अक्षराने दाखवतात आणि काल म्हणजेच t, म्हणून त्वरणासाठी सूत्र काय मिळालं, a बरोबर v वजा u छेद t। आता जर एखादी वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणित गती असे म्हणतात। वस्तूमध्ये 2 प्रकारचं त्वरण असतं। वेग बदलते वस्तू, पण कसा बदलते, तर जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू विरामावस्थेत असेल, थांबलेली असेल वस्तू आणि नंतर ती गतिमान होत असेल तर तिचा सुरुवातीचा वेग 0 असतो। किती असतो, 0 असतो, कारण अगोदर थांबलेली आहे वस्तू म्हणजे तिचा सुरुवातीचा वेग काय असणार, 0 विरामावस्थेत असताना। पण ज्यावेळी गतीच्या अखेरीस म्हणजे शेवटी गतिमान होऊन थांबली वस्तू म्हणजे पुन्हा विरामावस्थेत आली, तर तेव्हा काय होतं, अंतिम वेग तिचा किती असतो, 0 असतो। इथं अंतिम वेग 0 असतो आणि इथं सुरुवातीचा वेग 0 असतो। पहा इथं सुरुवातीचा वेग 0 असेल आणि इथं अंतिम वेग 0 असेल, कारण इथं वस्तू सुरुवातीला थांबलेली असते म्हणून 0 आणि वस्तू गतीनंतर शेवटी थांबलेली असते म्हणून तिचा वेग 0 असतो। आता यानंतर वस्तूचं त्वरण 3 प्रकारे बदलू शकतं। एक म्हणजे धनत्वरण, दुसरा ऋणत्वरण आणि तिसरा शून्यत्वरण। वस्तूच्या वेगात बदल झाल्यानंतर त्वरण निर्माण होतं हे आपण पाहिलं। मग धनत्वरण कधी म्हणायचं, वेगात बदल झाला म्हणजे काय होऊ शकतं, एकतर वेगामध्ये वाढ होऊ शकते किंवा वेग कमी होऊ शकतो किंवा वेग स्थिर राहू शकतो। जर वेग वाढला, जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो तेव्हा काय असतं, तर त्या वस्तूमध्ये निर्माण होणारं त्वरण आहे हे धनत्वरण असते। हे त्वरण वेगाच्या दिशेने असतं, धनत्वरण असतं ते। जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा तिचं त्वरण असतं ते ऋणत्वरण असतं। ऋणत्वरण कधी होतं, तर जेव्हा तिचा वेग कमी होतो, वस्तूचा वेग कमी होतो तेव्हाच त्वरण असतं ते ऋणत्वरण असतं। या त्वरणाला दुसरा एक शब्द दिलेला आहे, ऋणत्वरण म्हणजेच अवत्वरण किंवा त्यालाच मंदन असे म्हणतात। अवत्वरण किंवा मंदन हे ते वेगाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने असते। धनत्वरण हे वेगाच्या दिशेने असतं, तर ऋणत्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असतं। ऋणत्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असतं आणि जर वेग स्थिर असेल तर त्वरण 0 असतं। वेगामध्ये होणारा बदल आहे तो स्थिर आहे, समान वेग बदलतोय, तर त्याला म्हणायचं शून्यत्वरण। हे शून्यत्वरण पाहिलं आपण। अशा प्रकारे त्वरणाचे 3 प्रकार बघितले, धनत्वरण, ऋणत्वरण आणि शून्यत्वरण। वेग वाढत असेल तर वस्तूमध्ये निर्माण होणारं त्वरण धन असतं, वेग कमी होत असेल तर निर्माण होणारं त्वरण ऋण असतं आणि वेगातला बदल स्थिर असेल तर निर्माण होणारं त्वरण शून्यत्वरण असतं। या पद्धतीने आपण त्वरण म्हणजे काय हे पाहिलं, त्याचबरोबर एकसमान आणि नैकसमान गती म्हणजे काय हे पाहिलेलं आहे। इथपर्यंतच्या भागाचं पुस्तकामध्ये वाचन करायचं, सगळ्यांनी वहीमध्ये नोट्स लिहायच्या आणि महत्त्वाचे मुद्दे लिहायचे आहेत आणि ग्रुपवर पाठवायचे आहेत। सांगितलेला व्हिडिओही करायचा आहे। याच्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे एकसमान गतीसाठी अंतर काल आलेख।